काजवा प्रोडक्ट्स पुणे ह्यांच्याकडनं आजच ही कस्टम हिरकणी आजच मला मिळाली कुरिअरनी आणि फारच सुंदर प्रयत्न आहे त्यांचे. कारागीर आणि काजवा टीम ह्यांचं निश्चितच अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत की महाराष्ट्रातील किमान आमची जी पिढी आहे त्यांच्या जिव्हाळ्याचा एक एक हळवा कोपरा म्हणजे निमाराम किंवा लालपरी या बसेस. तर त्याचा एक मॉडेल मला नंबर सकट कस्टमाइज करून मिळाले आहे. हे थोडक्यात एक झलक दाखवतो, फार काही डिटेल ह्याच्यात मी रिव्ह्यू टाकणार नाही आहे. याला एक छोटासा टाईप 2 पोर्ट आहे जो त्याने आतले दिवे लागतात, स्टेपनी आणि चाकं वगैरे आहेत. या बाजूला दरवाजा उघडतो, आरसेसुद्धा आहेत आणि मागची बाजूसुद्धा स्लाइटली कस्टमाइज्ड आहे. म्हणजे तुम्हाला आकार आणि हे त्यांनी असं कस्टमाइज करून दिलेलं आहे. तर ह्यात सुधारणेला अनेक वाव आहेत. एक तर मला मी समजू शकतो की कॉस्ट इफेक्टिव्हनेससाठी त्यांना मटेरियल आणि ह्याच्यावर थोडंसं जास्त लक्ष देता येणार नाही आणि डायकास्ट करणं फारच कठीण आहे. म्हणजे डायकास्ट असलं तर उत्तम आहे. आणि आत जी चालकांच्या सीट्स किंवा गिअरबॉक्स आहे किंवा जे वरती लगेज रॅक आतमध्ये नाही आहे त्या गोष्टी थोड्या अजून म्हणजे फिनेस म्हणतो आपण ज्याला, ते करता येऊ शकतात. आरसे वगैरे आणि चाकांमध्ये सुद्धा अजून थोडासा डिटेल्स टाकता येऊ शकतो आपल्याला. नट्स आणि बोल्ट्स असतात ते, आणि खाली अर्थात सस्पेन्शन, इंजिन आणि क्रँकशाफ्ट वगैरे त्या सगळ्या डिटेल्स अजून आपल्याला टाकल्या तर फारच उत्तम होईल. याची चाकं फिरतात आणि बाय द वे हे तर खेळणं नाही आहे, कलेक्टेबल आयटमच आहे, पण चाकं फिरतात, अगदीच हे नाही आहे. आणि हा जो पुढचा पार्ट आहे हा एक बेसिकली हा स्टिकर आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा ॲक्च्युअल कार्विंग किंवा असं केलं तर त्याला अजून एक चांगला लुक येऊ शकतो. पण अर्थात ह्या सगळ्या पुढच्या गोष्टीत MVP1 किंवा मिनिमम वायबल प्रोडक्ट 1 म्हणतो आपण, जे त्या दृष्टीने हा फारच चांगला उपक्रम आहे आणि त्याला सगळ्या ST प्रेमींनी प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि हा व्हिडिओ काजवा टीमपर्यंत पोहोचला आणि त्यांनी त्याच्यावरती विचार करून थोडं अजून डेव्हलपमेंट आणली आणि त्या योगाने म्हणजे त्यानुसार त्यांनी किंमत वाढवली तरी काही हरकत नाही आहे. कारण जितके तुम्ही जास्त फीचर्स आणि डिटेल्स टाकता तेवढी निश्चितपणे कारागिरांचं काम आणि कलाकुसर लागते आणि खर्चसुद्धा त्याप्रमाणे वाढतो. आणि ह्याची आपण अपेक्षा आणि शुभेच्छा देऊ टीमला.